धाराशिव हे जिल्ह्याचं नाव आहे, असं असताना देखील उस्मानाबाद जे आहे लोकसभा मतदारसंघाचं नाव असणार आहे, तो नेमका प्रकार काय आहे, निवडणूक आयोगाच्या सूचना किंवा आदेश काय आहे? आणि त्यालाच अनुषंगून असं आहे की आता धाराशिव लोकांचं नाव दोन्ही मत, लेकिन प्रशासन नेमकं त्याचं कन्क्लुजन कसं दूर करणार लोकसभा? आज भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत जो आपला यावर्षी 2024मध्ये होणारी जी सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची, त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. एकूण 7 टप्प्यामध्ये भारतभरावर मध्ये वेगवेगळ्या आपले जे इलेक्शनचं शेड्यूल आहे ते जाहीर झालेलं आहे. आणि आपला जो धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे त्याचं साधारणतः 7 मे रोजी जी निवडणुकीची तारीख आहे ती जाहीर झालेली आहे. यापूर्वीच आपण इलेक्शन कमिशनला याबाबत पत्रव्यवहार केला होता आणि आपल्या जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे, त्याचं नोटिफिकेशन आम्ही कळवलेलं होतं. परंतु आपले जेव्हा मतदारसंघाचे नावं आणि त्यांचं जी त्यांची बाउंड्री असते ती फिक्स करण्यासाठी एक ज्याला डिलिमिटेशन म्हणतात किंवा ज्याला मतदान पुनर्रचना आयोग असतो त्याच्यामार्फत ही पूर्ण प्रक्रिया होते. आणि आपलं इलेक्शन कमिशननं आपल्याला ही सूचना दिली की धाराशिव आणि संभाजीनगर यांची स्पेसिफिकली आमच्याकडून रिक्वेस्ट गेलेली होती. तर पुढील पुनर्रचना होईपर्यंत ही जी जुनं नाव आहेत तेच आपले कंटिन्यू राहणार आहेत. त्यामुळं जिल्ह्याचं नाव धाराशिव राहणार आहे. आणि आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बार्शी तालुका येतो सोलापूरमधला, औसा आणि निलंग्यातली गावं येतात. तर हा जो आपला 40 उस्मानाबाद मतदारसंघ आहे त्याचं नाव 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघच राहील आणि आपल्या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव असं राहील. सर, एकूण किती मतदार नव्याने ॲड झालेले आहेत, एकूण मतदार संख्या किती असणार आहे, किती मतदार या लोकसभा मतदारसंघात हक्क बजावणार आहे? जवळजवळ आपल्याकडं 20 लाख मतदार आहेत जे आहेत. ही जो आपला 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये 40 लाख मतदार आहेत. जवळजवळ ह्याच्यामध्ये 10 लाख पुरुष आहेत आणि 9,46,000 महिला मतदार आहेत. आणि यावर्षी विशेषतः आपल्याकडं 6 सखी मतदान केंद्र, 6 दिव्यांग केंद्र, 201 पडदानशीन केंद्र, 8 क्रिटिकल मतदान केंद्र आहेत, 10 युवा मतदान केंद्र आहेत आणि 54 मॉडेल मतदान केंद्र आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत ज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. सर, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, काही ठिकाणी शासकीय योजना आहेत त्याच्यावरची नावं आपल्याला हाईड करावी लागतील, ती प्रक्रिया काय असेल? आम्ही तात्काळ थोड्या वेळामध्ये आमचे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत आहोत आणि राजकीय पक्षांची सुद्धा बैठक घेत आहोत. याच्यामध्ये आपलं जे आज मी विशेषतः एक सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांना आम्ही लक्षात आणून देतो आहे की इलेक्शन कमिशन एक डिटेल्ड कॉम्पेंडियम इश्यू केलेला आहे ज्याच्यामध्ये डिटेल दिलेले की आचारसंहिता भंग काय काय कव्हर होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे जे वेगवेगळे बॅनर्स असतात, पोस्टर्स असतात, झेंडे असतात, तर ते तात्काळ आता आज रात्रीपासूनच आम्ही ही कारवाई सुरू करू की याच्यामध्ये सर्व ज्या अनधिकृत बॅनर्स वगैरे असतील ते रिमूव्ह केले जातील. आणि यानंतर आचारसंहिता आता लागू झालेली आहे, त्याचा आम्ही अधिकृत आदेश थोड्या वेळातच जारी करत आहोत. आणि त्याच्यामुळं जर कुठलं ह्याचं उल्लंघन झालं त्या जी कंपेंडियम आम्ही जे इश्यू करतो आहे त्याचं ते आपल्या सर्वांना लागू झालेलं आहे. आणि त्याचं उल्लंघन झाल्यासबाबत त्या संबंधात पुढील जी काही वैधानिक प्रक्रिया आहे ती संबंधित कोण जो व्यक्ती असेल त्यांच्यावर होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा आपली कुठली कृती आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आणि आमचे अगदी शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू होते. कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काही वर्क ऑर्डर असतात, कार्यक्रम आदेश असतील, नंतर जी कामं सुरू झाली नसतील फील्डवर आणि ती जर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पुढे सुरू करणं अपेक्षित नाही आहे ना. तर त्यामुळं जी कामं सुरू आहेत त्याला कामं सुरू ठेवण्यास अडचण नसते. त्याचबरोबर याला एक्झेम्पशन असतं, आपली जे टंचाईची कामं वगैरे त्याला काही अडचण नसते, त्याला नवीनसुद्धा कामं त्यात आपल्याला सुरू करता येतात. तरी सर्व आपले जे शासकीय विभाग, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी याची योग्य ती नोंद घ्यावी. सर, आचारसंहितेमुळे काही आर्थिक व्यवहार बंद येणार आहे. सिंगल पर्सन म्हणून एखादा शेतकरी असेल किंवा एखादा नागरिक असेल त्याला किती कॅश कॅरी करता येणार आहे किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल त्याच्यावर आपण काय मॉनिटरिंग करू शकतो, काय सुरू असतं? अतिशय चांगला प्रश्न आहे की कारण बऱ्याच वेळा मागच्या निवडणुकीच्या असं निदर्शनात आलं होतं की बऱ्याच वेळा आपलं रुटीनमध्ये बरेचसे शेतकरी असतात, व्यापारी असतात, ते मोठ्या प्रमाणावर कॅश आपल्याबरोबर असते. पण टेक्निकली मी काल परवासुद्धा व्यापारी लोक आहेत आणि त्यांच्या संघटनेची बैठक घेतली. तर मॅक्सिमम जो कुठलाही एखादा सामान्य नागरिक आहे जर तो समजा कुठला हे नसेल म्हणजे तो व्यापारी वगैरे नसेल तो मॅक्सिमम 20,000ची कॅश आपल्याबरोबर घेऊन फिरू शकतो. ठीक आहे. आणि त्यावर जर समजा तो आडता व्यापारी असेल किंवा जर रिटेलर असेल तर मॅक्सिमम 1 लाख किंवा 2 लाख हे त्यांना लिमिट दिलं आहे. त्यावरती जर कॅश असेल तर ती सीज केली जाते आणि 10 लाखाच्या वरची जर कॅश असेल तर ती डायरेक्टली ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटलाच हँडओव्हर होते. तर ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना सूचना आहे की यापेक्षा जास्त आम्ही जी आता सांगितलेली लिमिट आहे 20,000 आणि आडतो आणि रिटेल व्यापाऱ्यांसाठी 1 लाख आणि 2 लाख
ह्याच्यापेक्षा जास्त कॅश कुणीही कॅरी करू नये आणि जास्तीत जास्त तुमचं जे व्यवहार असतील चेक असेल NFT असेल किंवा इतर जे माध्यम आहेत त्यामार्फत आपण करावी. अन्यथा अन्यसरी काय होतं की मग तुम्ही कॅश कॅरी करता, मग ती डिपॉझिट होती, तुम्हाला ते प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या फोरमला जावं लागतं आणि मग ती अन्यसरी तुम्हाला मग ते त्यात अडचण निर्माण होतात. सर्व नागरिकांना आव्हान राहील की जास्तीत जास्त लोकांनी आपले जे काही व्यवहार असतील ती ऑनलाईन माध्यमातून जे काय त्यामार्फत आपले करणं किंवा बँकेच्या मार्फत करणं अपेक्षित आहे. सर, उमेदवारांची संख्या वाढल्यानंतर याच्या संदर्भात आम्ही आयोगाला मार्गदर्शन मागवलेलं आहे. यानंतर जे काही मार्गदर्शन प्राप्त होईल त्या लवकरच आल्यानंतर आपल्याला कळवलं जाईल. सर, मतदान होणार आहे सर, काही ठिकाणी अनेक वेळेस फोटोज काढले जातात किंवा गोपनीयतेचा भंग होतो, तर काय आव्हान कराल आणि काय स्वरूपाची कारवाई होऊ शकते? आपल्याकडं जो आपला जो रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट आहे, लोकप्रतिनिधीचा कायदा, त्याच्यामध्ये आपलं जे मतदान असतं ते हे गोपनीय ठेवणं हा एक स्पष्ट त्याच्यामध्ये केलेली तजवीज आहे. जर एखाद्यानं आपलं गोपनीय असलेलं मतदान जर बाहेर पब्लिकली जर केलं तर त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जे आपलं जे डेटा आहे जो असे 4 युवकांविरुद्ध मोस्टली तरुण मुलांमध्ये असं आढळून आलं होतं की असं दिसून येतं की ते आपले सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप ह्याच्यावर ते व्हिडिओ काढून ते टाकतात. आता आपलं जे इलेक्शन कमिशनने जी सूचना दिलेली आहे की 100 मीटरमध्ये मोबाईल अलाउडच नाही आहे. तर सर्व नागरिकांना आव्हान राहिले, आपण ज्या दिवशी मतदानात जाल तर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट, मोबाईल आपल्या घरी ठेवून जावं. तिथं गेल्यानंतर मतदान करावं आणि माघारी यावं. आणि कुठल्याही स्वरूपात आपलं व्हिडिओ काढणे किंवा ते फेसबुक ह्याच्यावर यूट्यूबवर व्हायरल करणे हे एक दखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल होऊन आपल्यावर कारवाई होऊ शकते. सर, आता दुष्काळाची स्थिती आहे सर जिल्ह्यात. बरं, बोला. हां, काय म्हणताय? दिव्यांग मतदार जे आहेत त्यांना पोस्टल येस येस मतदान होणार आहे. पर्टिक्युलर त्यामध्ये जर अंध व्यक्ती असतील, दोन्ही डोळ्याने त्यांना दिसू शकणार नाही असेल, त्यांच्यासाठी वेगळी काय ते ब्रेल लिपी असते. ब्रेल लिपीचं आहे का काय? हे सांगतो. याच्या संदर्भात एक नवीन जो उपक्रम आहे तो आपल्या इलेक्शन कमिशननं आणलेला आहे. याच्यामध्ये आपल्याकडं जे दिव्यांग असलेले संपूर्ण मतदारसंघात 19,000 मतदार आहेत आणि साधारणतः 85 वर्षावरील जवळजवळ 19,000च्या आसपासचा आकडा आहे. तर एकूण जो आकडा होतो म्हणजे PWD आणि 85+, 19,000 अधिक 19,000 साधारणतः 35,754. तर हे जे आहेत ह्या लोकांना आपण आमचे BLO आहेत पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये घरोघरी जाऊन फॉर्म नंबर 12D आणि लोकांकडून मग ते त्यांची चॉईस घेणार आहे की तुम्हाला घरून मतदान करायचं आहे का. म्हणजे दिव्यांग मतदार आणि आपले जे 85 वयावरील मतदार जे कुणी ह्याला ऑप्ट करतील त्यांच्या घरी जाऊन हे त्यांना पोस्टल, त्यांना मशीन न करता त्यांना पोस्टल बॅलेट जे आपलं ज्यामध्ये आपल्याला टिक करून त्या मतदाराच्या उमेदवाराच्या नावासमोर टिक करून त्याला मतदान करायचं असतं त्या पद्धतीने ते साधारणतः इलेक्शनच्या आधी 4 ते 5 दिवस तुम्हाला एक्झॅक्टली याबाबत आम्ही प्रचार प्रसिद्धी पण करू. तर त्या ह्याच्यामध्ये ते मग त्या माध्यमातून त्यात पार्टिसिपेट करतील. सर, दुष्काळ आता जाहीर होऊन मात्र ऑगस्टच्या दरम्यान दुष्काळ जाहीर झाला. आणखी मदत मिळाला आता इलेक्शनचे दिवस आहे आणि ही शेतकऱ्यांना किंवा जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईग्रस्तीचा काही काळात सामना करतो. प्रशासनानं त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून पाणी टंचाई मुख्यतः आचारसंहितेच्यावर इम्पॅक्ट काय पडणार आहे? त्याच अनुषंगानं जी काल परवाची जी मदत आलेली आहे ती वाटपामध्ये काही अडचणी आहे? याच्यामध्ये आपलं जे टंचाईचं जर ऑलरेडी जर आम्ही आता जे काही वाचलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो स्पष्ट की जे आपल्या टंचाईची पाण्याची व्यवस्था करायला कुठलीही अडचण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर अडचण असेल, पाण्याच्या टँकरची सुविधा लागते किंवा आपल्याला बोर अधिग्रहण आहे, विहीर अधिग्रहण करायचं त्याला कुठलाही अडथळा नाही आहे याच्यामध्ये. तर तात्काळ त्यांनी आमच्या म्हणजे BDO असतील, तहसीलदार असतील किंवा मुख्य अधिकारी असतील त्यांच्या निदर्शनाची बाब लक्षात आणून द्यावी आणि तात्काळ त्यांनी ह्याला कुठलाही अडथळा नाही आहे. त्यानंतर आपला जो विषय आपल्याला जी मदत आलेली आहे तर त्या मदतीच्या संदर्भात आम्ही पुन्हा एकदा व्हेरीफाय करू की त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे नसायला पाहिजे, परंतु ती जे मदतीचं आम्ही पुन्हा एकदा व्हेरीफाय करून मग ते जर ते अलाउड असेल तर तात्काळ आम्ही ते खाली डिस्बर्स करू.